तर गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन. तर ट्रॉफी आपण पाहू शकता. ट्रॉफी शॉप मधून आपल्याला ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या. दिनेश सुरकादे याच्याकडून खूप चांगल्या ट्रॉफी आपल्याला बघायला मिळाल्या. तर गेम प्ले ट्रॉफी शॉप दुकान आपण पाहू शकता. सोनारपाडा शंकरा नगर येथे हवेला हा दुकान आहे. अवश्य आपण भेट देऊ शकता आणि पाहिजे तशा ट्रॉफी आपण घेऊ शकता तिथून बनवून. तर बबलू येतोय गोलंदाजी मार्कवर. बबल्या येतोय. स्ट्रायकरला विकास, स्ट्रायकला आकाशला आपण पाहू शकता. आकाश विकासची जोडी. बबलू गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन येतो आमच्या समाज कक्षा कडून. लेफ्ट हँडर गोलंदाज, स्ट्रायकला विकास. पहिला चेंडू सॉफ्टने केलाय आहे हवेमध्ये चेंडू आणि फलंदाजी बाद. शंकर चूक करत नाहीये. पहिला चेंडू सॉफ्टने खेळला होता आणि ते एक्स्ट्रा कव्हरला शंकरने चूक केली नाही. विकास बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर हिमांशू होतोय. अतिशय चांगला फलंदाज आहे. फलंदाजी खूप चांगली करतो. पण आता तिसऱ्या क्रमांकावर संघ नायकाने पाठवलं यावेळेला. त्याचा आकाशने पंचांकडून गाड घेतलाय. पहिल्या चेंडू बबलूला विकेट मिळाला. कॅप्टन राऊंड इकडनं मारा करतो. शंकरने एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल पकडला. बबलू लेफ्टन राऊंड इकडनं मारा करतो. स्ट्रायकरला आकाश. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवला. इथे चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतो इथे. झेल कोण पकडणार. तीन तिगाडा काम बिगाडा चेंडू आपण बघितलं तर यावेळेला तीन क्षेत्ररक्षक मध्ये झेल पडतो. यावेळेला ड्रॉप होतो आणि विकास आपण बघितलं तर आकाशसारखा फलंदाजाला जीवदान मिळालंय. एक तर शंकरने तरी झेल घ्यायला पाहिजे होता किंवा जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांनी सांगायला पाहिजे माझा झेल मी घेतोय. कॉल होत नाहीये. तत्संख्या इथे दोनने खातं उघडलं जातं. 3 धावा आपण धावफल कधी पाहू शकता. यावेळेला एकूण 3 धावा आल्या आहेत. जगदीश पाटील झेल सोडलाय आकाशचा. कारण आकाश एक असा फलंदाज आहे कधी धावांचा वेग वाढू शकतो. तर स्ट्रायकरला डावपुरा फलंदाज हिमांशूला आपण पाहू शकता. हिमांशू म्हात्रे भरपूर कमी वयाचा खेळाडू संघामध्ये स्थान मिळवतोय. आकाशचे बंधुराज विकास देखील आज सामन्यामध्ये पाहू शकता. पण काहीतरी बातचीत करतात ज्युनियर नितीन बरोबर. ज्युनियर नितीन देखील फलंदाजी खूप चांगली. बबलू पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. यावेळेला हिमांशू स्ट्रायकरला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती होती. झेल सुटल्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळाले. तसं काय 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा आपण पाहू शकता. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाचे रिची आपल्यात नाहीये त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. बबलू चेंडू पुणे बॅक पुढे गेले. ते स्क्वेअर कार्ड करायचा होता. पंच पाहता की चेंडू ऑप्शनच्या भरपूर वाईट जात याला बाहेर जातो आणि पंच वाईटची खून करतात. अवंत धावेने भर. तसं 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा. P1चं षटक आहे. पहिल्या फेरीला शेवटचा सामना 2 सामने जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो म्हणजे जयनुमान दातेवली संघ. काय गोलंदाजी केली अक्षयने. बबलू गोलंदाजी मार्क शकला. हिमांशू चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू हवे ते पाहिजे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षण झेल घेतोय का. फलंदाज बाद. हिमांशू बॅक टू पवेलियन. तर सत्यवान बुवा देखील यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर नवीन फलंदाज विकास आकाशी 2 बंधू रजनीची जोडी मैदानात आहे. 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या. तर वमन पाटील नारिवली गावचे समाजसेवक यांना विनंती करतो या व्यासपीठावर. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विकास आणि आकाशची जोडी मैदानात आपण पाहू शकता. आकाश स्ट्रायकरला विकास नॉन स्ट्रायकला आहे. बबलूला मात्र आपण इथं यश मिळालंय.
2 गडी बाद करण्यात यश मिळालंय. बबलू पुन्हा एकदा गोलंदाजीचा एड बदलतोय. राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्रायकेनला आपण पोहोचतो आकाश. चेंडू ऑन साईडला खेळतो. शरीराचा वेध घेतो. यावेळेला अपील होतंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते बबलूच्या माध्यमातून. थोडासा हास्य विनोद देखील बबलूच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. यावेळेला अपील केलं होतं. शरीराला चेंडू आपण इथं भेदला होता. यावेळेला शरीराचा वेध घेतला होता चेंडूनी. चेंडू ऑन साइडला एका हाताने शॉट खेळलाय. चेंडू जातोय लॉंगलेट रिजन मध्ये. शतक पाठला करतो चेंडूचा. चेंडू वेगाने यावेळेला सीमारेषा गाठतोय. चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाची आपण पाहू शकता धावसंख्या 8 धावसंख्या आपण पाहू शकता. कारण टॉस आणि विकेटला महत्व आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट आणि टॉसला महत्व नसणारे 2 गडी बाद झालेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कोळेगाव विपक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई. तर गोलंदाजी मार्क करतोय सौरभ. बरेचसे खेळाडू या संघामध्ये दिसत नाहीये. बघा 25 मिनिटाचा अवधी आहे. अन्यथा तुम्हाला पंच ग्राउंड अंपायरिंग जे मैदानातील पंच जे तुम्हाला पॅनल्टी देते ती स्वीकारावी लागेल. सौरभ येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं षटक घेऊन येतोय. वसुदेव पाटील वडवली यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सौरभ गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. यावेळेला विकासला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेला पाहिजे. लांबी प्राप्त होते का? आणि चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. चढवला जातो आपण आकाशच्या माध्यमातून. विकासच्या माध्यमातून हल्ला चढवला जातो. कारण आकाश न टाकलाय. सौरभ वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला आणि धावसंख्या धावफलकात वेगाने वाढते. 14 धावा. सौरभ गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉट पॉइंट लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला. लोंगनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फुल टॉस आहे. लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतो. षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या धावफलकात स्वयंसेवकाने आमचा चांगला झेल पकडलाय. नितेश काटे तुम्हाला फक्त आम्ही धन्यवाद देऊ. आयवा कॅचसाठी काही पारितोषिक नाहीये. धावसंख्या 2 षटकाराने वेगाने वाढते. 20 धावा आपण पाहू शकता. 12 धावा आल्या 2 चेंडूमध्ये. सुरेख फलंदाजी करतो यावेळेला आपण तर विकास झकास कामगिरी करतोय मैदानावर. सौरभ फुल टॉस आहे. यावेळेला टायमिंग चांगलं होत नाहीये. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप होते. यावेळेला लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाकडून दुसरी धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. सगळ्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा. प्रमोद होते लॉंग ऑफला. विकास आपण मिळले तर विकास आणि आकाशची जोडी. आकाश चांगली फलंदाजी आपण इथे विकास चांगली फलंदाजी करतोय विथ कॅप. सौरभ गोलंदाजी मार्कवर. पट्टम ऊर्ध्वकडे मारा करतोय. कडून चेंडू ड्राईव्ह करत होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतोय. चांगलं क्षेत्ररक्षक शॉट थाडा बॅनला. बंटीचं एकपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. तसं धावफलकात आपण पाहू शकता 23 धावा. लेखकाच्या भूमिकेत आपण संदेश आणि आपण
एक चेंडू बाकी आहे, पण फाईन लेगच्या क्षेत्राचं कौतुक करत किती ताकदीने चेंडू फेकला होता. सौरभ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. वडोल एंड कडून स्ट्रायकरला आपण पाहू शकता विकास. चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जोपर्यंत आपण त्या कव्हरला फील्ड लोड येईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तसं धाव फलकात आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा आपण पाहू शकता. या षटकात सौरभच्या धावा आल्या आहेत. संदेश आम्हाला माहिती देतात की 17 धावा आल्या 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या 25. तर तिसरं षटक पाहिजे तर कोळेगाव संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो यावेळेला. दास आणि रामकृष्ण आपण जरा वेळेचं भान ठेवा. थोडस खेळाडूंना ताकीद द्या. गोलंदाजी मार्कवर येतो आपण येतो वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक येतोय. बंटी येतोय. त्याच्या बंटी देखील एक अतिशय चांगला फलंदाज मोठे मोठे षटकार पाहतो आपण त्यांच्या माध्यमातून. आज ती स्पर्धा आम्हाला आठवते भालच्या मैदानावर ती स्पर्धा झाली. किती लांब लांब षटकार बंटीच्या भागात पाहिल्यात. 1 मॅन आर्मी खेळला होता तिथे. आणि वैभव ठक्कर कडून 1100 रुपयाचं पारितोषिक आले विकेट हॅट्रिक साठी बंटीसाठी. वैभव ठक्करने देखील आपला ATM खुला केला होता दुपारच्या सत्रामध्ये. बंटी गोलंदाजी मार्कवर शकला. विकास ऑन साइडला बघा यष्टिरक्षक देखील बीड झालाय. गोलंदाज देखील पाहिजे इथे दुसरी धाव होते का नकार देतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तसं की धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. दस संख्येचा आपण पाहू शकता यावेळेला 26. चेंडू जातो यावेळेला वाईडिश लॉंगॉन सीमारेषा बार षटकार. आपण पाहू शकता 32 धावा फुलटॉस चेंडू होता. दावत दिली होती आणि ती कबूल देखील केली षटकाराने. तो संख्या 32 बंटी पुणे गोलंदाजी मार्कवर. आकाश देखील चांगली फलंदाजी करतोय. विकासच्या बॅटमधून देखील धावा आल्या आहेत. बंटी राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. फ्लाईट दिलं तर यावेळेला चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. कार्पेटच्या चेंडू जातो लॉंगॉनला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव इथे घातक ठरू शकते. फलंदाज बाद. परतावं लागतं. सांघिक यश मिळालं कोळेगाव संघाला. जगदीश पाटील मित्र म्हणेल बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती व्यवस्थित. नवीन फलंदाज हितेश भोईर 17 धावांचं योगदान देऊन बाद झाला. यावेळेला आपण इथं विकास हितेश येतोय. हितेश आलाय पाहिजे. चेंडूची चाचपणी करतोय गेल्या मैदानावर. बंटी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. आकाशला आपण पाहू शकता. आकाशच्या बॅटमधून एक षटकार आला. ही जोडी आता फार महत्वाची. या जोडीला आता मात्र इथे एक भागीदारी करावी लागणार आणि चांगली फलंदाजी करावी लागणार. येणाऱ्या फलंदाजीमध्ये ज्युनियर नितीन देखील आहे. अजून ही फलंदाजी खूप चांगली फलंदाजी करतो ज्युनियर नितीन देखील. ग्रामीण प्रीमियर लीग सामना आज मला आठवतोय खूप चांगली फलंदाजी केली होती. ज्यात माध्यमातून अध्यक्ष चषकाचं देखील आयोजन केलं होतं. 3 दिवसाची ती स्पर्धा
बंटी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला आकाशला आपण पाहू शकतो. शॉर्ट पिच ऑन साइडला हुक करायचा व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही यावेळेला. चेंडू जातो यावेळेला वन बाउन्सने सीमारेषा पार चौकार. संख्या धावफल कधी 37 धावा आपण पाहू शकता. बंटी गोलंदाजी मार्कवर. तिसरा षटकातील पुढचा चेंडू ड्रिंक्स ट्रॉली देखील तयार ठेवायची आहे. उर्दकडे मारा करतो स्ट्रायकेनला आपण आकाशला पाहू शकता. आकाश चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू ऑन साइडला फेकून देतोय पॉवरफुल. इथे मात्र फटका बघायला मिळाला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. च्या माध्यमातून बंटी तो आकाश पुन्हा ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो कार्पेटच्या स्क्वेअर मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतो फेकी करतो. इथे 2 धावा इथे बघायला संवाद झाल्यानंतर पण शेवटच्या मोमेंटला संवाद झालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 45 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत या षटकात बंटीने धावा दिल्यात. तब्बल आमचे गुणलेखक कामाचा 20 धावा दिल्यात. वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे आपण ते स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ. आकाश चांगली फलंदाजी करतोय. आता हितेश पाहिजे कशावर फलंदाजी करतोय. स्ट्राईक आली नाही अजून हितेशला. आता स्ट्राईक येईल या षटकामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर पुणे ते बबलू येतोय ज्याने पहिलं षटक हातावर तो बबलू आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 8 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या होत्या. तर पाहिजे हितेश आणि आकाशची जोडी आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करते आणि किती प्लस धावा ठेवते. 60+ जास्त धावा ठेवते का पाहायचंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग मिड विकेट. इथं लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. भरपूर मोठी गॅप आहे मिड विकेट आणि लॉंग ऑनमध्ये. ऑफ साइडला थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण गल्लीमध्ये आपण पाहू शकता. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. टिपिश कव्हरला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. कव्हर एक लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. तर बबलू गोलंदाजी मार्कवर फडवली एणकडून स्ट्रायकरला हितेश. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. एक धाव इथे सॉफ्ट हँडने खेळून एक धाव कंप्लीट केलं. तुम्ही येतोय लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. तसं काही धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 46 धावा आपण पाहू शकता. आकाश स्ट्राईकला आहे. आक्रमक फलंदाजी करतोय आतापर्यंत. 27 धावांचं योगदान दिले. पंचांकडून गाड घेतो यावेळेला. तसं काही धाव फलकात 46 धावा आपण पाहू शकता. बबलू चेंडू ऑन साइडला हुक करायचा होता. लिडिंग एज फलंदाज बाद बिग विकेट. आकाश बॅक टू पावेले. नवीन फलंदाज ज्युनियर नितीन. धावांची खेळी करून आकाश बाद एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. स्ट्रायकरला ज्युनियर नितीन येतोय. अजून एक आक्रमक फलंदाज ज्युनियर नितीन. बबलू गोलंदाजी मार्कवर
लेफ्ट हँड राऊंड द मार करतो स्ट्रायकरला ज्युनियर नितीन. चेंडू खूप चांगला होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, ब्लॉकॉल मध्ये चेंडू फेकला होता, शांत ठेवण्याचं काम केलं त्याचं फलंदाज. सुरेख गोलंदाजी बबलूच्या माध्यमातून. बबलू देखील त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे कोळेगाव संघातील बबलू. चेंडू ऑन साइडला नजाकत भरा फटका बघायला मिळतो. चेंडू जातो लॉंग लेट, सीमा रेषा पार, चौकार. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान संघाची 50 धावा टाळून या संघासाठी 50 धावा धावफल कधी लागल्यात आणि गेल्या आपण बघितले तर चौकार इथे मात्र मिळतोय. एक चेंडू डॉट खेळल्यानंतर ज्युनियर नितीन नजाकत भरा फटका बघायला मिळाला. लॉंगलेट मधनं चेंडू सीमा पार गेलाय. पुढे आता बबलू गोलंदाजी मार्कवर एंड बदलतो. आता पॉइंट लेगच्या क्षेत्राच्या लॉंगलेट रिझर्व मध्ये घेतलं जात आहे. चेंडू ऑन साइडला खेळत होता, वेगवान चेंडू होता, पडल्यानंतर जोराने निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी, चौकार गेल्यानंतर बघा किती चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळेल. धावसंख्या धावफल करते स्थिर आपण पाहू शकता. 50 धावा, 4थं षटक प्रगती पथावर आहे. बबलू गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्रायकरला ज्युनियर नितीन, फुल टॉस आहे, याला ऑन द टॉस खेळलाय. पंच नो चिखून करतायत. पण चेंडू सीमा पार जातोय का? चेंडू सीमा पार, चौकार. 5 धावा एकूण मिनिट आणि फ्रीडचा चेंडू. करते पाहिजे आता बबलू पाडेल लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्रायकरला ज्युनियर नितीन. चेंडू अडव्या बॅटने व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा जास्त काही मिळत नाही. संख्या धावफल करते आपण पाहू शकता. या बाला 56 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या षटकामध्ये आल्या. त्या धावा आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात संदेश 11 धावा आल्या आहेत. एक चांगलं षटक फेकले, 5 धावा देखील गेले होते. अंतिम षटक आता पाहायचं कोळेगाव संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो यावेळेला. चला जरा वेळ कमी घ्या कोळेगाव संघ. बबलू थोडस मीटिंग कमी घ्या, शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. आपण सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. थांबा डीजे मास्टर, थोडस तुम्हाला देखील थांबवतोय, कारण का सामने कव्हर करणं फार गरजेचं आहे. चला लवकर सामना सुरू करा. खरं का आम्ही सातत्याने सूचना करतो जगदीश पाटील, पण पंचाने देखील त्यांना ताकीद देणं फार गरजेचं आहे. उदास देखील आपण पाहू शकता. आणि रामकृष्ण ही जोडी आपण पंचांच्या भूमिकेत आहे. अंतिम षटक शंकर संते घेऊन येतोय. शंकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. ज्युनियर नितीन हितेश भोईर ही जोडी आक्रमक फलंदाजी करून 60+ धावा करते का पाहायचं की शंकर मात्र इथे विकेट मिळवतोय. अंतिम षटक शंकर गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट तडमॅन, पॉइंट कव्हर आणि एक लॉंग अपला क्षेत्रक्षण आपण डीप मध्ये बबलूला पाहू शकता. तर शंकर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेतो. श्लोकवरचं षटक, हानामारीचं षटक. ज्युनियर नितीन पण कशाकडे फलंदाजी करतोय. 2 चौकार आल्या ज्युनियर नितीनच्या बॅटमधून. शंकर हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही, फलंदाज बाद. नवीन फलंदाज राहुल येतोय, राहुल भोईर. चांगला झेल पकडला जातोय कॅप्टन कडून. शंकरला विकेट मिळते. शंकर गोलंदाजी मार्कवर. शाखला हितेशला आपण पाहू शकता, हितेश भोईर, हितेश श्याम भोईरला आपण पाहू शकता. अंतिम षटकातील अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. कोळेगाव संघाकडे देखील फलंदाजी खूप चांगली आहे. सुमित आहे, शंकर आहे, बबलू आहे, बंटी आहे. शंकर तो हितेश. चेंडू अडव्या बॅटने खेळायचा अपील होतं. यावेळेला जोरदार अपील झालंय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर दुसरा चेंडू डॉट.
अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघर्ष करतोय यावेळेला आपण बघितलं तर हितेश भोईर. धावा येणं नित्यंत गरज आहे आता. या 4 चेंडूंमध्ये आपण पाहायचं किती धावा येत आहेत. प्रमोद सारख्या गोलंदाजाचा वापर केला जात नाही. आजची ती गोलंदाजी आम्हाला आठवते प्रमोदच्या नावावर देखील विक्रम 5 चेंडू 5 गडी बाद करण्याचा. शंकर चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या चेंडू जातोय स्क्वेअर एकला. प्रमोद येतोय चेंडूला फेकी करतोय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 57 धावा बऱ्याच वेळानंतर आपण बघितलं धाव एक मिळताना दिसते. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शंकरचं कौतुक करे सुरेख गोलंदाजी केली या 3 चेंडूमध्ये. शेवटच्या षटकामध्ये स्लोगोरचा षटक हानामारीचा षटक फलंदाज शांत ठेवतोय. साकेला कॅप्टन राहुल भोईरला आपण पाहू शकता. शंकर तो राहुल हा चेंडू ऑन साइडला आपण बघतो. यॉर्कलाइनचा चेंडू होता. मनगडे सायने वळवलं चेंडूला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 59 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. लाईन बघा किती चांगली. मिड स्टंप लेग स्टंपवर चेंडू जास्त करून ठेवतो यावेळेला. क्रॉस स्टंपच्या जास्त बाहेर चेंडूला पिचिंग करत नाहीये. त्याला माहिती आहे गॅप आहे. त्या गॅपमध्ये चेंडू निघाला तर चौकार जाईल. शंकर राहुल हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाही. फलंदाज बाद. थँक्यू राहुल. थांबा जरा. चालेल. 1 चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू सुरेख गोलंदाजी शंकर संतच्या माध्यमातून. शंकर गोलंदाजी मार्कस टाकला हितेशला. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 60 धावा 61 धावांचं लक्ष असणारे आपण बघितलं तर कोळेगाव संघ समोर पाहिजे. तर कोळेगाव संघ या आपण बघितलं तर 61 धावा पूर्ण करतोय की आपण येतोय. देसाई संघ त्यांना रोखतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या तडी आमचे साथी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. तर या ठिकाणी पाहतोय खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्रामध्ये जाण्यापूर्वी आमच्या मंचावरती ग्रामस्थ मंडळ नारिवली आणि काही पाहुणे आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर प्रथम आमचे नारिवली गावचे या ठिकाणी वामनकाका पाटील उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे अरुण गोरपेकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण वामनकाका पाटील यांचा या मंचावरती आपण स्वागत करावं. त्याचबरोबर गेसरगावचे हरिभक्त पारायण सत्यवान बुवा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान. राजू काटे या आपण. सत्यवान बुवा यांचा सन्मान आमचे राजू काटे यांच्या शुभास्ते केला जाईल. चला फलंदाज जा लवकर मैदानामध्ये आणि देसाई संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर आमचे वडवलीचे वासुदेव दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी पाहतोय खेळाचं पहिलं सत्र पूर्वार्ध संपलाय आणि या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने धावा कुठल्या त्या 60 आणि 61 धावेचं लक्ष असेल. तर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्यांचं आम्ही स्वागत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून जयगावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय.
तर पहिल्या सत्रामध्ये 60 डाबा कुठल्यात 61 डाब्यांचं लक्ष असेल. बबलू पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्याचबरोबर प्रतीक हे दोन गोलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाज मयूर मात्रे पहिलं षटक घेऊन आपल्या टीमच्या बाजूने पाहायला मिळतं आपल्याला मयूरला. एकीकडे देसाई संघ म्हटला की आमचे क्रिकेटचे दोनाचार्य सुखदेव काका म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे पाहिलं तर कोळेगाव संघ बबलू पाटील याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. रवींद्र संते सारखा खेळाडू देशाला दिला तोच या गावातून. आणि जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव विपक्ष वागेश्वर देसाई. पहिलाच बॉल या बेलेस मात्र हलक्या हाताने कट करतोय चेंडूला. नितीन चेंडूवरती वेगाने थोडेसे पंबल होते. मात्र एक धाव पाहायला मिळाली. अंडर 16चा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला मयूर म्हात्रे. तर सर्वोच्च धावसंख्या आज मात्र या ठिकाणी 60 डाबा पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये दातिवली संघाने 59 डाबा कुठल्या होत्या आणि आता मात्र या स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने 60 डाबा कुठल्यात. त्यामुळे 61 डाबांची गरज आहे. बबलू सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जो गतवर्षी शिर्डूनच्या मैदानावरती बाईक मॅन ठरला होता, मॅन ऑफ दी सिरीज, ज्याच्या नावावरती एक बाईक आहे तो बबलू पाटील पाहतोय आपण कोळेगाव टीमच्या वतीने. या बेलेस क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील केलाय. अपीलामध्ये जास्त उत्साह. या वेळेस मात्र चांगला बॉल नितीन चेंडूवरती. गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण व्यवस्थितरित्या पाहायला मिळालं. तर या ठिकाणी पाहतोय आपण यष्टी रक्षक ऋषी म्हात्रे त्यांनी जर झेल टिपला तर आमचे जयदास काटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि मी मागाशी सांगितलं की क्रिकेटमध्ये तिसरी पिढी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हात्रे कुटुंबाची प्रथम पाहिला आपण सुखदेव काकांना, ज्याने क्रिकेटवरती बरीच वर्ष या ठिकाणी पहिलाच बॉल पेस करत असताना बॅकफुट पॉइंटला झेल देऊन परततोय आणि पहिला धक्का लागतोय तो जय गावदेव कोळे टीमला. पाऊल ठेवून, कारण गेली कित्येक वर्ष प्रमोददादा म्हात्रे यांना पाहिला आपण एस्टनच्या मागे क्लोज कीपिंग करत असताना, ज्याने भल्या भल्या फलंदाजांना फसवलंय. कारण जेव्हा जेव्हा फलंदाजी वेगाने करायचे तेव्हा मात्र प्रमोदा त्या ठिकाणी एस्टनच्या मागे चपळाईने फलंदाजाला बाद करायचं प्रत्येक वेळेला पाहायला मिळाला. आणि आता मात्र ती शिकवण ऋषी याला दिली जात आहे. मात्र एक ऋषीचा विचार केला तर खूप लहान वयाचा खेळाडू पाहायला मिळतो एस्टनच्या मागे. यावेळेस ड्राइव्ह करतोय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने दन 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 करत 4 रन्स. बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 60 धाबा बनवल्यात. 61 धाबांची गरज असताना सामना मात्र येथे चुरशीचा होईल दोन्ही टीम मध्ये. देसाई विपक्ष कोळे या दोन टीम मध्ये सामना. येथून चांगला बॉल पेस करत असताना कीपर बीट आणि चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. तो बाईच्या स्वरूपामध्ये चौकार.
वेळ टीम मीटिंग घेऊ नका. दिलीप आपण लक्षात ठेवा, जरा वेळ कमी घ्या, आम्ही तुम्हाला विनंती करतो मित्रांनो. कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती 5 चेंडूवरती फक्त 6 धावा आल्या होत्या. मात्र शेवटचा चेंडू अशा रीतीने वेगाने फेकलाय गोलंदाज मयूरने आणि त्याला मात्र कीपर बीट झाला आणि तो चेंडू निघून गेला या नॉनस्टॉप इनला. गोलंदाज भावेश भोईरला पाहतोय आपण आता. मात्र या दुसऱ्या षटकामध्ये मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये बबलूचा बल्ला अद्याप शांत आहे. एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि कित्येक सामने त्याने फलंदाजीच्या जोरावरती जिंकल्यात. कारण त्याच्या बाऊची ताकद आहे, त्यामुळे तो सामन्याचं चित्र कधी पालटवण्याची क्षमता ठेवतोय. तर दुसरीकडे पाहिलं तर देसाई संघामध्ये चांगले गोलंदाज आहे, त्यामुळे सामन्यावरती त्यांची भक्कम पकड निर्माण करण्याचा प्रयत्न या संघाचा राहील. तर दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज. दुसरे षटक, पहिलाच बॉल बबलू साठी. या बेलेला बीट झालाय. ऑन साइडला खेळायचं होतं जागा बनून, आता चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि पहिलाच बॉल डाट फेकला जातोय जयेश भोईरच्या भावेश भोईरच्या माध्यमातून. बबलू या बेलेस पहा किती टान्स दिला. या बेलेस फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात तर नितीन, मात्र तोपर्यंत येते सहजरित्या 2 धावा मिळतील त्या संघाला. 2 धावसंख्या पुढे सरत पाहायला मिळतो आपल्याला. 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, त्यामुळे ते कधी आक्रमकतेने फलंदाजी करेल कोळेगाव संघ हे पाहणं फार योग्य ठरेल. कारण 61 धावा बनवायच्या त्या दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळेस फटका अलॉंग द कार्पेट जातोय हितेश भोईर चेंडूवरती आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो चौकार. पाटील कोळेगाव यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर ऋषीनी जर झेल टिपला त्यांच्या मागे तर 500 रुपये आहेत आमचे जयदास काटे नारिवलीच्या यांच्याकडून. यावेळेस बाबलू स्विच इट करण्याचा प्रयत्न फायते दैव बलवंतर म्हणावे लागतील ते बाबू पाटीलचे. कारण चेंडू वर बाहेरला स्पर्श झाला आणि पुन्हा एकदा लगेचच खाली पडला. तर मगाशी सुद्धा एक सामना झाला, मात्र मी म्हणेन कमनसिबी तो संघ ठरलाय धानसड संघ, जो जिंकता जिंकता हारला संघ. कारण षटकारच होता, मात्र तिथे फक्त 2 धावा मिळाल्या आणि त्यांना तो सामना तिथून गमवावा लागला. तर इथून एक धाव मिळाली आहे सौरभला. पाहतोय आपण स्ट्राईक वरती ज्याच्या बॅट मधून एक चौकार मगाशी मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. तर एक डावकुरे आणि एक उजव्या हाताचा फलंदाज असल्यामुळे नेहमीच थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल हा वारंवार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरे षटक, या बेलेस मोठा पडका खेळायचा होता. झेल होईल का? उंच उंच चेंडू गेलाय, मात्र तोपर्यंत झेल ड्रॉप. नेतून मात्र पुन्हा एकदा जयेश सौरभला जीवनदान मिळतोय. इमांशू होते ते मात्र झेल ड्रॉप झालाय, त्यामुळे आता ते असे जर झेल ड्रॉप झाले तर निश्चितच जो विपक्ष संघ आहे तो मात्र आपल्याला वरती भाडी पडेल. कारण ते झेल टिपण्याची नामी संधी होती आणि जेव्हा जेव्हा झेल सुटले जातात तेव्हा तेव्हा मात्र ते फलंदाज काल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. बाळेगाव विपक्ष नेवाले अशी लढत मैदानामध्ये असताना या बेलेस फटका चांगला आहे, जास्त उंची, हितेश भोईर झेल खाली आणि अतिशय चांगला झेल टिपला जातोय. बिग विकेट, ज्या विकेटची तलाश होती देसाई संघाला तो विकेट मात्र मिळवला तो देसाई टीमने आणि बबलू पाटीलची केली संपुष्टात.
तर धावसंख्या धावपळकावरती 18 धाबा. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धाबा धावपळकावरती आल्यात. एकूण 61 धाबा बनवायच्या होत्या 5 ओव्हर मध्ये. 12.20 ची सरासरी ठेवायची होती. तर तिसरे षटक गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दिलीप पाटील आणि फिरकीचा एक गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. कारण देसाई संघ म्हटला की जास्तीत जास्त फिरकीचे गोलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत ते पहा धावचीची संधी होती. लेग बाईट च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. आणि फिरकीचा आक्रमण जेव्हा असतं तेव्हा मात्र मोठे मोठे फलंदाज या फिरकी झाल्यामध्ये फसतात. हे आतापर्यंत चित्र पाहायला मिळालं. आणि फिरकी फार कमी गोलंदाज पाहायला मिळतात. जास्तीत जास्त तेज गोलंदाज मिडियम पेसर. यावेळी स्टॉपेज लागतं. चेल हवेत होईल का? नितीन मात्र थोडेसे पाठीमागे थांबल्यात. अगोदर पुढे आले आणि डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहावं लागेल. डायरेक्ट हिट झालंय मात्र तोपर्यंत फलंदाजाने बॅट ग्राउंडिंग केली होती. सुमित होते आणि या 2 धावा मिळाल्या संघाला. 21 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय रिंगणामध्ये मात्र तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. अद्याप या ओव्हर मध्ये जर विचार केला तर एकही मोठा फटका नाहीये. त्यामुळे कधी मोठा फटका येईल आणि स्कोर कार्ड पुढे सरकेल हे पाहणं उचित ठरेल. या तिसऱ्या षटकामध्ये दिलीप पाटीलला पाहतोय आपण. यावेळेस चांगला बॉल अतिशय चांगला चेंडू होता. बीट झालाय फलंदाज. मात्र गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. सौरभला पाहतोय. त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार आला. त्याच्यानंतर एकेरी धावाली आणि 3 चेंडू डॉट. यावेळेस चांगला बॉल चेंडू मात्र हवेत आणि आतमध्ये ढकललाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. राहुल होते तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 धावा वाचवल्यात जणू. तुम्ही जर पाहिलं तर 4 धाबा वाचवण्यात यश प्राप्त केलंय. एकूण टोटल पाहिले तर 24 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र गॅप खूप मोठा आहे आणि चेंडूला रोखणं अशक्य झालंय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. 4 धाबा. तर धावसंख्या धावपळकावरती झाली आहे ती 28 धाबा. 61 धावेची गरज होती. 28 धाबा धावपळकावरती. उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ते 33 धावेची. 12 चेंडू 33 धाबा पाहायला मिळतील का आपल्याला? इथून मात्र एक सन्मान या मंचावरती केला जाईल. मी राजू काटे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्य मनोहर पाटील यांचा आपण या मंचावरती सन्मान करावा.
तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या देसाई संघ. 12 बॉल 33 रनची गरज आहे कोळेगाव संघाला. अद्याप सामना संपला नाहीये. जास्त वेळ करू नका, नाहीतर संध्याकाळी मग 2-2 ओव्हरचे सामने खेळवायला लागतील येते. कारण आपण आता जास्त टाइमपास करता, त्यामुळे संध्याकाळ येते लवकर होते एकतर, आणि मग एक सामना एक्स्ट्रा आहे. तर गोलंदाज हितेश भोईर चौथे षटक घेऊन आलाय टीमच्या वतीने. आता पण तर चला गेम स्पीडअप करा सामना. 12 बॉल 33 धावांची गरज आहे. अद्याप सामना संपला नाहीये. सुमितला पाहतोय. 2 फलंदाज बाद झाल्यात कोळेगाव टीमचे. पहिलाच बॉल. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅट वरती व्यवस्थित मिडल होत नाही. या लेग बाईज च्या स्वरूपाने एक धाव मिळाली आहे मला. इथून 11 बॉल 31 धाब्याची गरज. अद्याप फुलटॉस बॉल होता. चेंडू खेळून काढतो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने दुसरी धाव. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. अतिशय चांगला थ्रो. आकाश होते, आकाश पाटील, आणि बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट थ्रो केला. इष्टांवरती आदलला चेंडू आणि फलंदाज बाद झालाय. तिसरा आदरा लागतोय कोळेगाव टीमला. तर 31 धाब्यांची गरज आहे अद्यापर्यंत. सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते 4, म्हणजे 10 चेंडू आणि 31 धाबा. तर न्यू बॅट्समन आशिष मैदानामध्ये येतोय कोळेगाव टीमच्या वतीने. तर याच दरम्यान आमचे नारिवली गावचे रवींद्र पाटील यांचं आगमन झालंय. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर आता 10 बॉल 31 धाबा करायचे आहेत. चौथे षटक हितेशला पाहतोय मैदानावरती घेऊन आलाय. या बेलेस बिग हिट करतोय, मात्र चेंडू जास्त उंचावरती गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि राहुल भैरने मात्र पुन्हा एकदा सूर्यक झेल टिपलाय. जवळजवळ षटकारच होता, मात्र चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि या झेल टिपलाय की मॅच टिपली आहे ही देसाई टीमने. बिग विकेट. रवींद्र पाटील यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. तर आणखीन एक फलंदाज बाद झाला. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, मात्र जास्त उंचावरती गेलाय. ज्युनियर नितीन झेल खाली, आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा धक्का दिला जातोय हितेश भोईरच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा अडचणीत सापडतोय तो कोळेगाव संघ. तर 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. तर सुहास काटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय या मंचावरती. पुन्हा एकदा झेल. यस, आणि विकेट हॅट्रिक. पहिली हॅट्रिक प्रस्थापित केली ती देसाई टीमच्या बाजूने हितेश भोईरने. लागोपाठ 3 चेंडूवरती
या ठिकाणी पाहिलं तर 3 फलंदाज बाद केल्यात. या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय नवीन फलंदाज पंडित मैदानावरती आलाय. स्ट्राईकला पाहतोय आपण बंटीला मात्र मोठे पडके खेळावे लागतील. येथून पुन्हा एकदा चांगला बॉल आणि ओव्हर झालाय तो समाप्त. चांगलं षटक इथेच पाहायला मिळालं. 3 विकेट मिळवल्यात आणि 2च धाबा खर्च केल्यात. तर एकूण टोटल धावसंख्या धावफलकावरती 30 धाबा. तर आता गरज आहे ती 31 धाब्याची. तर 31 धाबा म्हटलं की 5 षटकार मारावे लागतील 6 बॉलवरती, तेव्हा 30 धाबा होतील. त्यामुळे एक बॉल मध्ये 5 षटकार मारणं तेवढं सोपी गोष्ट नसेल. आणि गोलंदाज दिलीप पाटीलला या ठिकाणी 5 षटकार टोकावे लागतील कोळेगाव टीमला, कारण दिलीप एकच चांगला गोलंदाज आहे. त्यामुळे ते पाहावं लागेल. 6 बॉल 31. या वेळेस पहिलाच बॉल बराच वेळ होता फिरून खेळण्यासाठी, पटका खेळण्यासाठी. मात्र एक डॉट बॉल जातोय. तर खिडकाली टीमचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी खिडकाली संघ. या वेळेस चांगला बॉल पंडितच्या बॅट मधून येतोय. एक चांगला असा फटका, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव. इथून मात्र सामन्यावरती प्रभुत्व मिळवताना देसाई संघ पाहायला मिळतोय. इथून मात्र याच्यानंतर सामना होईल तो याच्यातून विजेता संघ आणि त्याचबरोबर खिडकाली. 4 ओव्हरचा मॅच असेल हे लक्षात ठेवा. स्विच इट आणि चेंडू जाईल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून आलाय तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. मिळाल्या त्यामुळे सामना आता जिंकता येणार नाहीये, कारण आता प्रत्येक बॉलवरती जरी षटकार आला तरी सुद्धा सामन्याची हवा मात्र काढून घेतले देसाई टीमने. त्यामुळे सुरुवात थोडीशी हळूवारपणे पाहायला मिळाली कोळेगाव संघाची आणि ठराविक अंतराने विकेट मिळवले देसाई टीमने. खास करून एका षटकात 4 फलंदाजांना बाद केला. हितेशने 3 फलंदाजांना बाद केला आणि एक सांघिक यश मिळालं. त्यामुळे ते सामना पूर्णपणे टर्न झाला. क्लीन बोल्ड. आता मात्र फलंदाजाच्या इष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. आणखीन एक धक्का लागतोय तो कोळे संघाला. शंकर संतेला पाहतोय आपण आता मैदानावरती येत असताना. शंकरचा जर विचार केला तर 3-4 वर्षापूर्वी याला पाहिलं तर ओपनिंगचा बॅट्समन होता तो. चांगली फलंदाजी करायचा. मात्र गत वर्षापासून थोडासा खेळाडू बॅकफुटला खेळताना पाहायला मिळतोय. कारण स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये सुद्धा 3 वर्षापूर्वी काय बॅटिंग केली होती शंकरने. तो शंकर आता मात्र 8व्या क्रमांकावरती मैदानामध्ये येतोय. तर आता सामना पूर्णपणे देसाई संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. या वेळेस चांगला बॉल आणि ते मात्र सामना जिंक